महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नांगरवाडीत क्रिकेटचा महासंग्राम। आज रंगणार रामराज विभाग प्रीमियर लीग 2026चा ग्रँड फिनाले। ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ नांगरवाडी आयोजित आणि माजी सरपंच मोहनशेठ धुमाळ पुरस्कृत रामराज विभाग प्रीमियर लीग 2026 RPL या भव्य रजनी क्रिकेट स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। 3 आणि 4 एप्रिल रोजी झालेल्या अटीतटीच्या सामन्यांनंतर आज 5 एप्रिल रोजी धावीर मैदान नांगरवाडी येथे या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रंगणार असून संपूर्ण रामराज विभागाचे लक्ष याकडे लागले आहे। या प्रीमियर लीगचे उद्घाटन नुकतेच शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त झालेले आणि साहित्याचे विशेष ओढ असलेले प्रसिद्ध लेखक आदर्श शिक्षक श्री सुनील धुमाळ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रामस्थ व महिला मंडळ नांगरवाडी यांच्या वतीने सुनील सरांचा आणि त्यांच्या पत्नीचा सपत्नीक गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक साहित्यिक कार्याचा सन्मान करण्यात आला। या क्रीडा स्पर्धेच्या व्यासपीठावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष हजेरी लावली। उपस्थित सर्व मान्यवरांनी खेळाडूंच्या खेळाचे कौतुक करत त्यांना खिलाडू वृत्तीने खेळण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। खेळाडूंना प्रोत्साहन देताना मान्यवरांनी सांगितले की अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील सुप्त गुणांना वाव मिळतो आणि सामाजिक एकीची भावना अधिक दृढ होते। एकूण 16 मातब्बर संघांच्या लढाईत सायंकाळी विजेत्यांना बक्षिसांची लयलूट केली जाईल। प्रथम क्रमांक 1,25,000 रुपये व LED TV संघ मालकासाठी, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये व LED TV, तृतीय व चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 40,000 रुपये व LED TV, मालिकावीराला धडाकेबाज बाईक, तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला सायकल देऊन गौरवण्यात येणार आहे। गेल्या 2 दशकांपासून सामाजिक चळवळीत स्वतःला झोकून देणारे माजी सरपंच मोहनशेठ धुमाळ यांच्या कल्पक नियोजनातून ही स्पर्धा पार पडत आहे। बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी निर्भय वाणी ही त्यांची ओळख आहे। जनसामान्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या योजनेची दखल घेणारे नेतृत्व म्हणून ते समोर आले आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असलेल्या 4थ्या वर्षाच्या या यशस्वी आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे। स्पर्धा केवळ हारजीत नसते, तर ती असते माणसांना एकमेकांशी जोडण्याची एक कला असते। मोहनशेठ धुमाळ यांनी जपलेला हा स्नेहाचा वारसा प्रत्येकाच्या मनात कायमचा घर करून राहील। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, नांगरवाडी, अलिबाग।